गुड मॉर्निंग गाईज. सर्वांना गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. स्वराली, हर्षदा, अर्णव. शक्यतो आपण ज्यावेळेस जॉईन करतोय की नाही क्लास त्यावेळेस आपलं नाव टाकत जावं, ठीक आहे. तर एडिट नेम असा ऑप्शन येतो स्टार्ट जॉईन करताना, तेव्हा आपलं नाव टाकायचं नाही तर मग तुम्ही तुमचं नाव टाकलं नाही तर काय होतं, तुमच्या फोनचं नाव मला स्क्रीनवरती दिसतं, ठीक आहे. ओके. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत अशा मुलांनी आपल्या व्हिडिओज ऑन करायचे आहेत. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत अशा मुलांनी व्हिडिओ आपले ऑन करा. ठीक आहे, चला स्टार्ट करूयात आपण. कालचा लास्ट क्वेश्चन काय होता बघा. तर एका बाटलीमध्ये 150 मिली तेल आहे, ठीक आहे. कालचा क्वेश्चन होता एका बाटलीमध्ये 125 मिली तेल आहे, तर 4 लिटर तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. एका बाटलीमध्ये किती तेल आहे, तर 125 मिली आहे. मग 4 लिटर म्हणजे किती मिली ते आधी आपल्याला माहित असावं लागेल. का बरं, कारण की आपलं उत्तर आपलं मिली मध्ये काढायचंय. एका बाटलीमध्ये 125 मिली तेल आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलंय, म्हणून आपल्याला 4 लिटर तेल बरोबर किती मिली तेल असणार आहे हे आपल्याला काढायचंय. ओके, थँक्यू सगळ्यांना. महाशिवरात्रीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. परत बघा, आता मला काय माहित असणं गरजेचं आहे, तर 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर असतं हे माप माहित असणं मला गरजेचं आहे, ठीक आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतो, ठीक आहे. तर याचा अर्थ 4 लिटर म्हणजे किती मिलीलिटर असेल, मग 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलिटर असेल, हो की नाही. मग मला काय सांगितलं त्यांनी, एका बाटलीमध्ये 125 मिली तेल आहे. मग 4000 मिली तेलामध्ये किती बाटल्या आपल्या तेल भरून होईल हे काढण्यासाठी आपण काय केलं, 4000 भागिले 125 केलं. 4000 भागिले 125 करण्याच्या ऐवजी मला 125 चा पाढा येत नाही, परंतु मला माहितीये की या दोन्ही संख्यांना 5 न भाग जातो. मग या दोन्ही संख्यांना सारख्याच संख्येनं भागून मी त्याला सममूल्य अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि माझं उत्तर काय आलं, 800 अंश छेद 25 असं माझं उत्तर आलं, ठीक आहे. आता 25 न भाग घालणं 800ला सोपं आहे, कारण की 25चा पाढा जनरली आपल्या सगळ्यांनाच माहितीये. जर 25चा पण पाढा येत नसेल तर अजून दोघांना पण 5 न डिवाइड करा, म्हणजे संख्या अजून लहान होईल, ठीक आहे. 25चा पाढा मी 800 पर्यंत म्हटला त्यावेळेस माझं उत्तर आलं 32. आता हे 32 काय आहे, तर 4 लिटर तेलामध्ये म्हणजेच 4000 मिलीलिटर तेलामध्ये आपल्या 32 बाटल्या तेल जे आहे ते काय होणार आहे, भरलं जाणार आहे. त्यासाठी आपल्याला 32 बाटल्या लागणार आहेत, ठीक आहे. हा कालचा लास्ट क्वेश्चन होता. आता पुढे जाऊयात, आपण घेऊयात क्वेश्चन नंबर 37, ठीक आहे. चला, सगळ्यांकडे प्रिंट आउट आहे का आपल्या ह्याची काढलेली क्वेश्चन पेपरची प्रिंट आउट सगळ्यांकडे आहे का. जेवढे जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही आता सध्याला सॉल्व्ह कराल, जेवढं जास्त रीड कराल, तेवढं तुमच्या परीक्षेला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी टार्गेट ठरवायचं की मी याचे आज हे 2 चॅप्टर बघणार आहे, परत नंतर मराठीचे 2 चॅप्टर बघणार आहे किंवा 1 चॅप्टर बघणार आहे, असं टार्गेट ठेवत चला. कारण परीक्षेच्या जवळ जे वाचतो तुम्ही, जे आपण वाचतो त्याच्यामध्ये आपला जास्त कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो बरं का. लॉंग टर्म मेमरी आपली नसते, शॉर्ट टर्म मेमरी मध्ये हे सगळं मग काय होतं, सेव्ह होऊन जातं. चला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 37. प्रश्न आहे, 3 त्रिकोण, 4 चौरस या संख्येला या संख्येला 6ने निशेष भाग जातो. या संख्येने 6ला निशेष भाग जातो, तर चौरस व त्रिकोणच्या जागी
चौरस व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? आता ही संख्या कुठली आहे ते आपल्याला माहित नाही, परंतु या संख्येला कितीनं भाग जातो असं सांगितले त्यांनी. या संख्येला 6नी भाग जातो असं सांगितलेलं आहे. मग मला सांगा, जर संख्येला 6नी भाग जात असेल तर याचा अर्थ आपल्याला आधी 6ची कसोटी माहित असावी लागेल. कुठल्या संख्येला 6नं भाग जातो हे माहित असणं गरजेचं आहे, हो की नाही? मला सांगा बरं, 6ची कसोटी लक्षात आहे का? 6ची कसोटी यस 2 आणि 3 बरोबर. ज्या संख्येला 2 आणि 3 या संख्येने भाग जातो, ऑप्शन देतो तुम्हाला आधी. पर्याय क्रमांक 1 3 2, पर्याय क्रमांक 2 3 आणि 4, पर्याय क्रमांक 3 2 आणि 3, पर्याय क्रमांक 4 5 आणि 1. अनुक्रमे असं म्हटलंय बरं का, अनुक्रमे असं म्हटलंय याचा अर्थ चौरसची संख्या काय आहे, पहिली जी संख्या आहे ती चौरसच्या ठिकाणी आणि दुसरी जी संख्या आहे ती त्रिकोणच्या ठिकाणी असणार आहे. अनुक्रमे असंच आपल्याला त्याचा व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. हा बघा, आता प्रश्नामध्ये काय सांगितले त्यांनी, त्या नंबरला कुठला नंबर तयार होतो हे या दोन ठिकाणी आपल्याला नंबर एक फिल करायचे आहेत, पण कुठला नंबर तयार होतो हे माहितीये का? माहित नाही. आता कसं काढायचं बरं मग हे? तर बघा, आपल्याला 6ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे. आता इथं काय माहित असणं गरजेचं आहे? 6ची कसोटी. 6ची कसोटी काय आहे बरं? तर ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6ने सुद्धा भाग जातो. आता कुठल्या संख्येला मग 2 न भाग जातो बरं? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 ने कुठल्या संख्येला भाग जातो? जर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. ठीक आहे. आता बघा, या इथला एकक स्थानी म्हणजे कुठला प्लेस? हा प्लेस, हो की नाही? म्हणजे याचा अर्थ चौरस. चौरस कुठला आहे बरं? पहिल्यांदा इथे त्यांनी चौरस दिला आणि अनुक्रमे असं सांगितलंय, याचा अर्थ पहिल्या ज्या किमती आहेत ऑप्शन मधल्या त्या सगळ्या कशा आहेत? त्या चौरसाच्या किमती आहेत, हो की नाही? आता मला या ठिकाणी या चौरसाच्या ठिकाणी काय पाहिजे? 0 2 4 6 8 याच्यापैकी कुठलाही अंक पाहिजे. बघा इथं काय दिलाय? 3 दिलाय. 3 चालेल का रे? नाही चालणार. इथं काय दिलंय? इथं पण 3 दिलाय. चालेल का? नाही चालणार. या ठिकाणी बघा इथं 5 दिलाय. 5 चालेल का? नाही. फक्त तुम्हाला एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी अंक पाहिजेत. तुम्हाला 3चा इथं वापर करायची गरजही पडली नाही आणि तुमचं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे. उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. एक मिनिट हा. हा प्रश्नामध्ये आपण 3ची कसोटी का नाही वापरली? कारण की या ठिकाणी आपल्याला 2ची कसोटी वापरूनच आपलं उत्तर मिळालं, त्यामुळे 3ची कसोटी वापरायची गरज पडली का? नाही पडली. जर असे 2 ऑप्शन असते ज्याच्यामध्ये तुम्हाला या चौरसच्या ठिकाणी याच्यापैकी कुठलाही अंक असता, आणखी एक असा ऑप्शन असता, तर मग तुम्ही काय केलं असतं? 3च्या ठिकाणी म्हणजे या त्रिकोणाच्या ठिकाणी 3ची कसोटी वापरून तुम्ही काय केलं असतं? त्या ठिकाणी काय असेल हे तुम्ही सर्च केलं असतं, हो की नाही? शोधलं असतं. उत्तर येणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3. 1 येणार नाही. लक्षात? डाऊट असेल तर हँड रेज करायचा आहे. ओके, एक मिनिट. हा स्वराली. मोक्षदा बोला. मॅम मला समजलं नाही. बर, समजलं नाही. ठीक आहे. बघ, आपल्याला काय करायचंय? या त्रिकोण आणि या चौरसच्या ठिकाणी 2 संख्या आपल्याला लिहायच्यात आणि त्या संख्या लिहिल्यानंतर या पूर्ण संख्येला कितीनं भाग जाणार आहे? 6नं भाग जाणार आहे. ठीक आहे. मग आता 6ची कसोटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कुठल्या संख्येला 6नं भाग जातो? ज्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातो
त्या संख्येला 6ने सुद्धा भाग जातो. ही आपली 6ची कसोटी आहे. लक्षात आहे का 6ची कसोटी? हो. हा ठीक आहे. आता बघ, आता ज्या संख्येला 2 आणि 3 न भाग जातो म्हणजे काय? याचा अर्थ या संख्येला 2 न सुद्धा भाग गेला पाहिजे आणि 3 न सुद्धा भाग गेला पाहिजे. कुठल्या संख्येला 2 न भाग जातो बरं? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 न भाग जाणार आहे. बघ, चौरस म्हणजे काय आहे? तर 2 असणार आहे, हो की नाही? इथं काय एकक स्थानी आपल्याला कुठली संख्या पाहिजे? तरी 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी अंक पाहिजे. आणि इथं काय सांगितलं त्यांनी? अनुक्रमे या दोन संख्यांच्या व्हॅल्यू त्यांनी आपल्याला पर्यायामध्ये दिल्यात. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू असणार आहे ती चौरसाची व्हॅल्यू असणार आहे आणि सेकंड जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे त्रिकोणाची व्हॅल्यू. ठीक आहे. आता चौरसाची व्हॅल्यू कुठली आहे मग? तर 3, 3, 2 आणि 5. जर या संख्येला मला 2 न भाग घालायचा असेल तर एकक स्थानी 3 असेल तर चालेल का? नाही चालणार. इथे पण 3 दिलाय, चालेल का? नाही चालणार. एकक स्थानी 5 असेल तर चालेल का? नाही. का बरं? कारण एकक स्थानी 3, 3, 5 असे अंक जर असतील तर त्या संख्येला 2 न भाग जाणार नाही, हो की नाही? म्हणून त्या संख्या चालणार नाही. तिथे आहे फक्त ऑप्शन एकच, ज्याच्यामध्ये एकक स्थानी 2 आहे असं दिलेलं आहे. चौरसाची व्हॅल्यू इथे 2 दिलेली आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. ओके. या संख्येला परत 3 न पण भाग जातो का ते आपल्याला चेक करायचं आहे. परंतु असा एकच ऑप्शन असल्यामुळे आपण सेकंड ट्राय केलंच नाही की त्या ठिकाणी 3 ला भाग जातो की नाही. आपला वेळ आपण वाचवला त्या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न आहे, एक आपल्याला आकृती दिलेली आहे. आणि या आकृतीमध्ये आपल्याला सममूल्य या आकृतीचा अपूर्णांक काढायचा आहे. ठीक आहे. एक मिनिट आपण बघूयात आकृती बरोबर काढली आहे का? 1, 2, नाही. 4, 5, 6. ते हा ठीक आहे. रंगवलेला वरती पाहिजे होतं. काय अडचण नाही बेटा. आपला 6 फक्त आपला सममूल्य अपूर्णांक काढायचा इथं. चला बघा, आपल्या या आकृतीचा सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. ठीक आहे. सममूल्य म्हणजे असा अपूर्णांक ज्याचं मूल्य या आकृतीच्या रेखांकित न केलेल्या भागाचा. ठीक आहे. सममूल्य अपूर्णांक काढा. कशाचा सममूल्य अपूर्णांक? पण रेखांकित न केलेल्या भागाचा. म्हणजे असे भाग जे की आपल्याला रंगवलेले नसणार आहेत अशा भागाचे आपल्याला काय करायचंय? तर सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. ठीक आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 4/6. पर्याय क्रमांक 2 आहे 2/3. पर्याय क्रमांक 3 आहे 1/3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 8/12. कसा काढतो आपण सममूल्य अपूर्णांक? तर अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणून किंवा भागून आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढता येत असतो. त्यांनी मूळ अपूर्णांक विचारलाय का? नाही. तर त्या मूळ अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदा याचा अपूर्णांक काढण्यासाठी या संख्येला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं? आकृतीचे एकूण भाग किती आहेत ते एकूण भाग तुम्हाला छेदामध्ये लिहावे लागतील. ठीक आहे. आकृतीचे एकूण भाग तुम्हाला छेदामध्ये लिहायचे आहेत आणि अंशामध्ये काय लिहायचंय? तर त्या अंशामध्ये किती भाग रंगवलेले नाहीत, रेखांकित न केलेल्या भागाचा आपल्याला अपूर्णांक काढायचा आहे, हो की नाही? म्हणून किती भाग रंगवलेले नाहीत ते आपल्याला अंशामध्ये लिहायचे. अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? तर अपूर्णांक लिहून घ्यायचा आहे आणि अपूर्णांक लिहिल्यानंतर आपल्याला
त्या अपूर्णांकाचा मग सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. चला अर्पिता, काय डाऊट आहे बेटा? मॅम माझ्या ना प्रिंट मध्ये ना आकृती आहे ना वेगळी आहे. थोडीशी चेंज आहे. याच्या समोरचा भाग आहे तो हा रंगवलेला आहे, बरोबर? काही हरकत नाही, कारण की आपल्याला सममूल्य अपूर्णांक फक्त काढायचा याचा. ठीक आहे. चला मला सांगा, आकृतीचे एकूण भाग किती आहेत बरं? आकृतीचे एकूण भाग किती आहेत? किती पार्ट मध्ये ही आकृती डिवाइड झालेली आहे? प्रत्येक भाग आता सारखाच आहे, त्यामुळे तुम्हाला समान करून घ्यायची गरज आहे का इथे आकृतीचे प्रत्येक भाग? नाही, सगळेच भाग समान असल्यामुळे तुम्ही आता डायरेक्टली काउंट करू शकता, हो की नाही? चला एकूण भाग किती आहेत आकृतीचे मोजा. 1 2 3 4 5 6 एकूण भाग आहेत 6. ठीक आहे. आणि या 6 भागांपैकी एकूण भाग आपण कुठे लिहितो बरं? छेदामध्ये लिहित असतो. ठीक आहे. रेखांकित केलेले किंवा रेखांकित न केलेले जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेले आहेत ते कुठे लिहायचे तुम्हाला? अंशामध्ये. रेखांकित न केलेले पाठ जे आहे ते तुम्हाला कुठं आहेत? वरती लिहायचे अंशामध्ये. बघा, रेखांकित न केलेले म्हणजे काय? न गिरवलेले. ठीक आहे. न गिरवलेले पाठ किती आहेत मग? 1 2 3 4 4 पार्ट आहेत. याचा अर्थ आपला अपूर्णांक कुठला तयार झाला? 4 अंश छेद 6. 4 अंश छेद 6. पण हे तुमचं उत्तर आहे का? नाही. त्यांनी काय सांगितलंय? दिलेल्या अपूर्णांक आकृतीतील अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक सांगा. याचा सममूल्य अपूर्णांक काय असेल बरं? एकतर सारख्याच संख्येने भागायचं असतं किंवा गुणायचं असतं, तेव्हा येणारं उत्तर तुमचं काय असतं? तर सममूल्य अपूर्णांक असतं. ठीक आहे. बघा, तुम्ही जर याला सारख्याच संख्येने भागलं, कुठल्या संख्येने या दोघांना पण भाग जातो? तर 2 न भाग जातो, हो की नाही? 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6, 2/3 तुमचं उत्तर येऊ शकतं. परत अजून बघा, काय उत्तर येऊ शकतं बरं तुम्हाला? सारख्याच संख्येने गुणल्यावर सुद्धा येणारं उत्तर काय असतं? तर सममूल्य अपूर्णांक असतं. ठीक आहे. 4 दोन्ही 8 आणि 6 दोन्ही 1 मिनिट, 2 ने गुणायचे, 6 दोन्ही 12 म्हणजे 8/12 आणि 2/3 हे दोन्ही अपूर्णांक काय आहेत तुमचे आता? सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांकाचा रूल काय आहे? तर दिलेल्या संख्येला एकतर सारख्याच संख्येने भागा किंवा सारख्याच संख्येने गुणा. येणारं उत्तर काय असतं? तर ते मूळ अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक असतं. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकतं, 2/3 आणि पर्याय क्रमांक 4 ते पण येणार आहे. 4/6 काय येणार नाही, कारण की हा या आकृतीचा मेन जो अपूर्णांक आहे तो हा आहे. याचा सममूल्य कुठला आहे मग? हा आणि हा, हे दोन सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही येणार आहेत. तुम्ही कुठलंही उत्तर पर्याय दोन्हीपैकी एक टिक केलं तरी तुमचं परीक्षेमध्ये उत्तर इथे बरोबर येणार आहे. चला प्रश्न एकदा नोट डाऊन करून घ्या. आज स्वराज हँड रेज करायचा आहे, ज्यांना डाऊट आहे त्यांनी हँड रेज करायचा आहे. स्वरा, इतक्या वेळेस डाऊट लिहायचं नाहीये चॅट बॉक्स मध्ये, हँड रेज करायचा आहे. स्वरा, हँड रेज करायचा आहे चॅट बॉक्स मध्ये. एवढ्या वेळेस डाऊट लिहायचं नाही. आपल्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. एक सिंगल याच्यामध्ये कमेंट करायची. श्रीनिवास, हँड रेज करा असं सांगितलेलं आहे. चला, काय डाऊट आहे? स्वराज बोला. मॅडम माझ्या याच्यात असं लिहिलंय, सोबत दिलेल्या आकृतीत खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. दर्शवत नाही असं विचारले. ठीक आहे. बघ,
मग दर्शवत नाही असं जर दिलं असेल, रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही असं जर आपलं उत्तर असेल, ठीक आहे, दर्शवत नाही, तर बघा 4/6 हा त्याचा मेन अपूर्णांक आहे, 2/3 त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे आणि 8/12 सुद्धा त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे. याला तुम्ही 1/3 मध्ये कन्वर्ट करू शकता का? नाहीत करू शकत, म्हणून तुमचं उत्तर मग पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ठीक आहे, रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक म्हटलं कोणता येणार नाही असं जर उत्तर असेल तर मग ते मात्र पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आणि जर रेखांकित केलेल्या फक्त अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक विचारलं तर मग आणि 2 किंवा 4 हे दोन्हीपैकी कुठलंही येऊ शकतं. जर नाही असे विचारलंय तर याचा अर्थ मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ऑप्शन नंबर 3. हा स्वरा बोला. मला वरच नाही कळलं सममूल्य कसं काढायचं ते. सारख्याच संख्येनी एखाद्या नंबरला सारख्याच संख्येनी भागून किंवा सारख्याच संख्येने गुणून आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. आता बघ 4 आणि 6 ला दोघांना पण 2 न भाग जातो बरोबर, म्हणून मी काय केलं, या दोघांना पण 2 न भाग घातला, उत्तर आलं माझं 2/3. हे म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा नंबर याचा सममूल्य अपूर्णांक झाला. ठीक आहे, आता 4 आणि 6 ला मी काय केलं, 2 गुणलं. 2नीच गुणावं असं काय आहे का? नाही, परंतु त्या ऑप्शन मध्ये तसे पर्याय पण दिलेत आपल्याला, म्हणून आपल्याला इझिली ते समजावं, हो की नाही, ते ऑप्शन कसे वर काढले असतील त्यांनी, तर या दोन्हीला मी 2नी गुणलं तर येणारं उत्तर माझं 8/12 होतं. म्हणजे हा हा आणि हा हे तिन्ही काय आहे, सममूल्य अपूर्णांक आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 काय आहे, सममूल्य अपूर्णांक नाही, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, कारण की नाही असे विचारलेले. ठीक आहे, चला प्रश्न लिहून झालाय सगळ्यांचा, हँड रेज करायचा आहे. हा बोला शेलार, ठीक आहे बोला. मॅम काय मला डाऊट आहे? समजलं नाही. बर, आकृतीमध्ये एकूण पार्ट किती आहेत आकृतीचे? चला उत्तर द्यायचे मला. शेलार, ज्योती शेलार, चला मॅम आकृतीचे आमच्या एकूण पार्ट किती आहेत? मॅम आमच्या याच्यामध्ये ना प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न आहे, सोबतच्या दिलेल्या आकृतीतील हा खालील हा पैकी आलं कोणते लक्षात. आपण तेच नंतर सॉल्व्ह केले बेटा, इतक्या वेळ झालं तेच आपण सांगतोय की रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक कुठला नाही, तर ते असणारे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3. दर्शवत नाही दिले तिथे. मॅम हा हा दोन मग तेच भाग जात सांगते. नसला. जर समज 2 भाग जात नसेल तर मग असा नंबर तुला शोधायचा आहे की ज्याला अंशाला आणि छेदाला या दोन्ही संख्येला भाग जाईल. ठीक आहे, दोन्ही संख्येला भाग जाणारी आपल्याला संख्या शोधायची असते किंवा दोन्ही संख्येला सारख्याच संख्येने गुणायचं असतं. दोन्ही संख्येला आपण सारख्याच संख्येने भागलं किंवा गुणलं तर येणारं उत्तर जे असतं की नाही ते सममूल्य अपूर्णांक असतं. आलं लक्षात आता? चला जाऊयात पुढे मग. ठीक आहे, पुढे जाऊयात. का भरपूर वेळ झाला आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे आपण. कुठला अपूर्णांक दर्शवत नाही मग, तर पर्याय क्रमांक 3 हा त्याचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. बाकी सगळे अपूर्णांक जे आहेत एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक आहेत. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 39. प्रश्न आहे 4,000 रुपये 10 दराने, 4,000 रुपये 10 दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता
मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. मुद्दलाच्या दुप्पट असेल. मला सांगा, रास म्हणजे काय हे माहिती आहे का? रास म्हणजे काय हे कोणाकोणाला माहिती आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी हँड रेज करायचं आहे. रास म्हणजे काय? रास म्हणजे काय? समजा एखादी पर्टिक्युलर अमाऊंट आपण बँकेमध्ये ठेवलेली आहे किंवा आपण घेतलेली आहे, ठीक आहे, आणि ही रक्कम जेवढ्या दराने आपण घेतली किंवा दिलेली आहे ती रक्कम ज्यावेळेस आपण परत करतोय त्यावेळेस परत केलेली जी एकूण अमाऊंट असते, ठीक आहे, ती काय असते बरं? तर ती असते रास असते, ठीक आहे. मिळणारी आपली जी एकूण रक्कम आहे त्याला काय म्हणायचंय? रास असं म्हणायचं, ठीक आहे. त्यांनी काय सांगितले बघा प्रश्नामध्ये, तर 4,000 रुपये 10 दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आपल्याला इथं कालावधी काढायचा आहे. काय काढायचंय आपल्याला? वेळ काढायचा आहे. किती वर्ष ठेवायचंय आपल्याला हे आपल्याला काढायचंय, ठीक आहे. काय काय दिलंय बघा इथं? तर 4,000 रुपये. हे 4,000 रुपये काय आहे? प्रिन्सिपल अमाऊंट आहे. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय? तर मुद्दल आहे, ठीक आहे. इथं मुद्दल आहे 4,000 रुपये. दर किती सांगितलाय तुम्हाला? दर सांगितलाय 10. आणि काय सांगितलंय? रास. ही रासची काय आहे? 10 दराने सरळ व्याजाने किती वर्ष ठेवले असता बँकेत येणारी रक्कम, एकूण रक्कम जी आहे ती काय असते? रास असते, ठीक आहे. रास किती पाहिजे तुम्हाला? 8,000 रुपये पाहिजे. ही असणारे एकूण अमाऊंट. आता ही रास तुम्हाला एकूण कधी 8,000 रुपये मिळतील बरं? तर बघा, हे 4,000 रुपये तुम्ही बँकेमध्ये ठेवलेले आहेत किंवा बँकेकडून घेतलेले आहेत आणि तुम्हाला परत करताना किंवा ज्यावेळेस बँक तुम्हाला परत देणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती 8,000 रुपये देणार आहे. कधी देणार आहे बरं? जर तुमचं सरळ व्याज जे आहे, ठीक आहे, ते सरळ व्याज जर तुमचं 4,000 रुपये असेल. सरळ व्याज कसं काढलं आता आपण इथं? तर बघा, रास मधून आपले मुद्दल आपण वजा केलं त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? सरळ व्याज मिळणार आहे. सरळ व्याज किती असेल मग? 8,000 वजा 4,000 बरोबर आपलं सरळ व्याज असेल 4,000 रुपये. आता आपल्याला इथं काय काय माहित झालंय? आपल्याला माहित झालंय मुद्दल, कालावधी आपल्याला काढायचा आहे, सरळ व्याज आपल्याला माहिती आहे, तर मग आपल्याला इथं कालावधी काढता येईल. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणवले दर गुणवले कालावधी भागिले 100. इथं आपल्याला कालावधी काढायचा आहे बरं का. चला, सरळ व्याज किती आहे बघा इथं? सरळ व्याज आहे आपलं 4,000 रुपये. मुद्दल किती आहे? ते पण 4,000 रुपये आहे. सरळ व्याज आणि मुद्दल हे दोन्ही सारखं असेल तेव्हाच तुम्हाला मिळणारी रक्कम काय असते? तर या मुद्दलाच्या दुप्पट असते. नंतर दर किती दिलाय तुम्हाला? 10 दराने. कालावधी काढायचा आहे भागिले 100. चला, आता कसं उत्तर काढावं लागेल सांगा मला. काय करायचं? जर मला हा कालावधी काढायचा असेल, हा साक्षी हँडरेज करायचा आहे. चला कृष्णा बोला, काय डाऊट बेटा? मॅडम सरळ कालावधीचं सूत्र तसं नाहीये. आपण आता आता सरळ व्याज काढलाय, कालावधी आपल्याला डायरेक्टली नंतर काढता येईल. सूत्र पाठ करायची गरज नाही कालावधीचं, ठीक आहे. सूत्र जरी पाठ नसेल तरी पण व्हॅल्यू आता बरोबर निघते. काय करायचं माहितीये का? हा 100 जो आहे की नाही, बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला घेऊन जायचा आणि ही वरची अमाऊंट काय करायची? बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला घेऊन जायचे. मग इकडे काय राहील? कालावधी राहील, हो की नाही? तू सूत्र न पाठ करता पण ह्या व्हॅल्यूज फक्त एक्सचेंज करून तू उत्तर काढू शकतोस. जर तुला व्हॅल्यू लक्षात ठेवायची असेल, सूत्र लक्षात असेल तर मग डायरेक्टली लिहू शकतोस. दोन्हीचा मिनिंग सेमच येणार आहे, उत्तर सारखंच येणार आहे. चला श्रीनिवास, काय डाऊट आहे?
श्रीनिवास, सृष्टी. डाऊट नाहीये, मागाशी तुम्ही ते रास म्हणजे काय ते सांगा म्हणलं होतं आणि अच्छा. त्याच्यासाठी हा मी हा hand ठीक आहे. ओके ओके. चला शिवांजली, सृष्टी काय बोलायचंय? मॅम रास कशी काढायची? रास कशी काढायची? रास असते बघा आपलं सरळ व्याज आणि मुद्दल. ठीक आहे, हे दोन्ही मिळून येणारं उत्तर म्हणजे काय असतं? सरळ व्याज अधिक मुद्दल म्हणजे आपली रास असते. ठीक आहे. चला आता बघा आपल्याला काढायचा आहे कालावधी. कालावधी काढण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? हा 100 इकडे घेऊन जावा लागेल. वरती काय येईल मग? 4000 गुणवले 100, कारण इकडे हा भागाकारात आहे, इकडे गेला की गुणाकारात जाईल. ठीक आहे. आणि इकडचे ह्या दोन्ही संख्या इथं काय आहेत? गुणाकारात आहेत. बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला गेल्या की त्या कुठं जातील बरं? त्या जातील भागाकारामध्ये. आता हे सॉल्व्ह करायचे आपल्याला. करा आता सॉल्व्ह. काय उत्तर आहे तुम्हाला सांगा? 4000 एक 4000, इथे एक आपलं उत्तर आलं, हो की नाही? 10/10 म्हणजे 10 100. 1 गुणवले 10 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 10. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. आपला कालावधी आपल्याला किती लागणार आहे? तर आता 10 वर्ष लागणार आहे. बघा सॉल्व्ह करून बघा तुम्ही स्वतः. येतंय का? सॉल्व्ह होतंय का बघा, चेक करा. सरळ व्याजाचं फक्त एकच सूत्र पाठ असेल तर तुम्ही दर, कालावधी, मुद्दल या गोष्टी इझिली काढू शकता. त्यासाठी 3ही 4ही सूत्र लक्षात असावेत असं काही नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला गुणाकारातली संख्या भागाकारात कशी जाते, कुठली संख्या जाणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. आदिती हँड रेज कर बेटा. प्रत्येक दिवशी टार्गेट ठेवा. काही चॅप्टर मी आज हे कम्प्लीट करणार आहे, याचं रिव्हिजन करणार आहे. आणि रिव्हिजन करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा वापर करा. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. म्हणजे जेवढा जास्त तुमचा अभ्यास होईल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये ते उपयोगी पडेल. ठीक आहे. हा चला यशस्वी बोला. प्रश्न नोट डाऊन करायचा आहे. लिहून झाला की चॅट बॉक्स मध्ये डन कमेंट करायचंय. मॅडम तिथं लिहिलंय ओके. मुलाच्या दुप्पट म्हणजे 10चं दुप्पट ना मॅडम? नाही 10च्या दुप्पट नाही, तुला या अमाऊंटच्या दुप्पट मिळणारी अमाऊंट सांगितलीये तुला. किती सरळ व्याज जर घेतलंस तू तर तुला काय होईल? तुझं मुद्दल दुप्पटला, मुद्दलाच्या दुप्पट तुला ही भेटणार आहे, रास भेटणार आहे, मिळणारी अमाऊंट भेटणार आहे. या मुद्दलाच्या दुप्पट तुला काय भेटणार आहे? मिळणारी एकूण अमाऊंट भेटणार आहे. मिळणारी एकूण अमाऊंट काय असते बरं? तर सरळ व्याज अधिक मुद्दल असतं. ठीक आहे. सरळ व्याज अधिक काय असतं? मुद्दल असतं. मग रास जर तुझ्या दुप्पट असेल, या 4000च्या दुप्पट असेल तर मग सरळ व्याज काय असेल? रास वजा मुद्दल असेल. चला प्रश्न नोट डाऊन केलाय सगळ्यांनी? प्रश्न नोट डाऊन केलेला आहे का? आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 40. याच्यामध्ये तुम्हाला चौकोन आणि त्रिकोण याची संख्या मोजायची आहे. पहिल्यांदा त्रिकोणाची सगळ्या संख्या मोजा. किती त्रिकोण होतात ते मला सांगा. नंतर आपण मग चौरस मोजूयात. चौरस नाही सॉरी, चौकोन मोजूयात. चला दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण आणि चौकोन किती आहेत ते आपल्याला काढायचे. मेन क्वेश्चन काय आहे बघा. तर आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आकृतीतील त्रिकोणांची संख्या
की चौकोनांच्या संख्येपेक्षा आधी त्रिकोण किती आहेत तेवढेच मोजायचे तुम्हाला. त्रिकोण मोजा किती आहेत ते मला सांगा. चौकोनांच्या संख्येपेक्षा कमी अथवा जास्त आहे. चला त्रिकोण मोजूयात. बघा, हा पहिला त्रिकोण, नंतर हा दुसरा त्रिकोण आहे का? यस. नंतर बघा, हा तिसरा त्रिकोण, 3 त्रिकोण झाले इथं. नंतर आता पुढे बघा, इथला हा चौथा त्रिकोण, नंतर हा पाचवा त्रिकोण, हा सहावा त्रिकोण, इथला हा सातवा त्रिकोण. अजून त्रिकोण तयार होतो. कुठला त्रिकोण तयार होतो बघा, मला सांगा. हा पण एकूण मोठा त्रिकोण तयार होईल का रे? तो घेतला आपण, काउंट केला नाही, केला आपण काउंट तो पण. चला 7 त्रिकोण झाले इथपर्यंत. पुढे बघा आता, ठीक आहे. हा वाला 8वा त्रिकोण दिसतोय का? दिसतोय हा वाला 8वा त्रिकोण मोठा, इथला मोठा. हा इकडचा, हा 9वा त्रिकोण. परत नंतर इथला बघा, हा वाला 10वा त्रिकोण. तुम्हाला मी सोप्या पद्धतीने लिहून देऊ का हे वाले सगळे त्रिकोण बाहेरचे, म्हणजे अजून तुम्हाला समजेल. बघा, 4 आणि 5, ठीक आहे. 4 आणि 5 हे दोन्ही अंक मिळून तयार होतो इथला हा एक त्रिकोण, ठीक आहे. नंतर बघा, 7 आणि 6 हे दोन्ही अंक एकत्र मिळून अजून तयार होतो त्रिकोण. हा आहे 7 आणि 6 नंबरचा त्रिकोण. परत नंतर बघा, 5 आणि 6, ठीक आहे, हे दोन अंक मिळून या टाईपचा हा त्रिकोण इकडे तयार होतोय. परत 5 आणि 6 अंक मिळून. नंतर अजून 4 आणि 7 अंक मिळून हे बघा, इथं आणखी एक त्रिकोण तयार होतोय. 4 आणि 7 अंक हे दोन अंक मिळून. नंतर 1 आणि 2 हा अंक झाला का रे आपला? 1 आणि 2 राहिला होता ना, ठीक आहे. आपला बघा 1 आणि 2 हे अंक मिळून पण परत एक आपला जो त्रिकोण आहे तो तयार होणार आहे. होतोय का तयार? हे मूळ किती तयार झाले होते? 1 2 3 4 5 6 7 अधिक 8 9 10 11 12. एकूण त्रिकोण किती तयार झाले मग आपले? 12 त्रिकोण इथं तयार झालेले आहेत. सगळ्यांचे क्रमांक लिहून देऊ का इथं? 1 2 3 4, नंतर 5 6 7, नंतर 7 6 5 6 4 7 1 2 असे मिळून एकूण 12 त्रिकोण तयार होत आहेत. बघा, 12 त्रिकोण तयार होत आहेत का? अजून कोणाचा एखादा एक्स्ट्रा त्रिकोण तयार होतोय किंवा कमी त्रिकोण तयार होत आहेत का? चेक करा, एकूण 12 त्रिकोण आहेत का? आता बघूयात आपण चौकोन. चौकोन म्हणजे काय? ज्याला 4 कोण असतील असा कोण, चौकोन. चला पहिला चौकोन सांगा कुठे तयार होईल रे? पहिला चौकोन बघा, हा इथे पहिला चौकोन तयार होईल 2 या नंबर पासून. पहिला चौकोन, चला तुम्ही फक्त क्रमांक सांगत राहा. मग त्याचे क्रमांक सांगत राहा, जिथे जिथे चौकोन तयार होत आहेत त्याचे क्रमांक. क्रमांक फक्त सांगायचे, जसं आपण इथं क्रमांक तयार केले की नाही तसे क्रमांक सांगा. 4 5 6 7, यस, 4 5 6 7 मिळून पण एक आपला चौकोन तयार होणार आहे. अजून 2 2 लिहिला आपण. चला अजून कुठे चौकोन तयार होतोय? बघा, इथं 1 2 3 4
हा पण होईल का रे चौकोन तयार? 1 2 3 अंक मिळून होतील तर परत चौकोन तयार. अजून एक या क्रमांकापाशी आणखी एक चौकोन तयार होतोय. बघा फक्त त्रिकोण त्या ठिकाणी होत आहेत का परत तयार होत असतो बघा. 3 4 आणि 5 3 4 आणि 5 या चौतिघांचे नंबर मिळून आणखी एक चौकोन त्या ठिकाणी तयार होणार आहे. 1 2 3 4 हे 4 पॉइंट त्याच्यामध्ये 4 पॉइंट असतील की नाही तो चौकोन तयार होणार आहे. ठीक आहे. हा चला अजून नंतर बघा 4 5 6 7 झाला आपला. नंतर 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 इथला हा वाला चौकोन बघा तयार होतोय. 1 2 3 4 5 ठीक आहे. हा वाला असं म्हणता येईल डायरेक्टली. अजून कुठला तयार होईल रे? 3 4 3 4 5 3 4 5 6 आणि 7 हो का इथे एक तयार होईल आपला. 1 2 3 4 5 6 7 एकूण किती तयार झाले बरे हे? 6 आणखीन तयार होणार आहे का? आणखीन तयार होतील. अजून कुठे तयार होईल सांगा बरं. बघा 1 2 3 4 5 6 7 सगळ्यात मोठा हा एक तयार होईल. त्याच्याशिवाय अजून कुठला तयार होतो का? 2 नंबरचा एक तयार झाला. नंतर 3 आणि 4 नंबरचा 3 आणि 4 नंबरचा लिहिला नाही आपण. हा वाला हो का इथे छोटा एक तयार होतो. 3 आणि 4 नंबरचा एक आहे. असे मिळून या ठिकाणी यस वेल डन. यस या ठिकाणी असणार आहेत एकूण 8 चौकोन. एकूण त्रिकोण तयार झाले आपल्या इथं. त्रिकोण तयार झाले होते 12. प्रश्न काय आहे? आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? त्रिकोणांची संख्या कशी आहे? जास्त आहे. कितीने जास्त आहे बरं मग? तर 8 ही संख्या चौकोनांची आहे. 12 ही संख्या त्रिकोणांची आहे. 9 10 11 12 4 ने जास्त असणार आहे. कशांची संख्या? तर त्रिकोणांची संख्या ही 4 ने जास्त असणार आहे. एक मिनिट थोडस कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठले कुठले त्रिकोण लिहिलेत चौकोन लिहिलेत. हा चला अर्पिता ऋषी. मॅम तिथे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर करताय. नाही मॅम तिथे तुमचं चॅट येते मग सगळे तुम्हाला चॅट करतायत. हा सगळेजण मला चॅट करतात बेटा असं त्याचा अर्थ असतो. काय झालं? तुम्ही आन्सर टाकलेले दिसतंय. मी आन्सर टाकलेले कसं काय दिसतील? मी असं असेल रे बेटा. चॅट टू असं असेल. हा नाही तिथे तुमचं नाव येतंय. एक मिनिट माझं नाव नंबर कोणी ऍड केलं राहू. एक मिनिट मी हे करते. माझं नाव दिसतंय इथं. एक मिनिट हा कोणाचा नंबर आहे? कोण आहे बघूयात एकदा आपण. अरे नाही बेटा ती आणखी एक मुलगी आहे. तुझं माझं नाव कशाला टाकलंस बेटा तू माझं नाव टाकलंस. तू माझं नाव टाकायचं नव्हतं. शुभांगी मुसळे असं माझं नाव दिसतंय सगळ्यांना. मग ती मुलगीच आहे तिनं नाव टाकलंय माझं. ठीक आहे दिसली का? आणि सगळ्यांनी तुम्हाला चॅट केलं त्या मुलीला चॅट केलंय. नाही. मॅम तुम्ही आन्सर टाकू नका. अच्छा ठीक आहे. नाही तसं नाही. आपण नाव चेंज करूया. ठीक आहे
चला झाला क्वेश्चन लिहून सगळ्यांचा. क्वेश्चन मध्ये आपण काय केलं, चौकोन आणि त्रिकोण मोजले. त्रिकोणांची संख्या आली आहे 12 आणि चौकोनांची संख्या आली आहे 6, तर 8. तर मग त्रिकोणांची संख्या चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, तर ती असणार आहे 4 ने जास्त. चला यशस्वी काय डाऊट आहे? तिथे अजून एक त्रिकोण तयार होते 3, 4, 7. 3, मॅम मला 4, 7. 2 हा त्रिकोण होत नाहीये. कोणता? 2. इथे बघ बरं, होतो का तयार? मॅडम 3, 4, 7 पण होते. 3, 4, 7. लिहिलं आपण बेटा, सगळे लिहिलेत आपण, सगळेच लिहिलेत. ठीक आहे, जेवढे होतात की नाही तेवढे सगळेच लिहिलेले आहेत. एकदा नीट चेक करा, फक्त हे नंबर्स लिहून घ्या आणि परत चेक करत बसा. ठीक आहे, क्लास संपल्यानंतर एकदा परत चेक करा की एवढेच आहेत का चौकोन तयार, किंवा याच्यापेक्षा अजून कुठले होतील का जास्त तयार. ठीक आहे, असे आकृती काढा, क्रमांक द्या त्याला, त्रिकोणांचे नंबर्स आणि चौकोनांचे नंबर्स खालती मी जसं लिहिले तसं लिहून घ्या. चला प्रश्न लिहून झाला की मला काय करायचं आहे, डन कमेंट करायचं आहे. ओके अस्टा, गायत्री ओके. चला विवो काय डाऊट आहे बेटा? मोक्षदा काय डाऊट आहे? मॅम तिथे 3, 4, 7चा पण एक त्रिकोण तयार होतोय ना? 3, 4, 7चा त्रिकोण कसं तयार होईल? त्रिकोण तयार होतोय ना, मग दिलाय ना तो त्रिकोण, आपण नाही दिला का? नाही ना मॅम. लिहिलाय आय थिंक लिहिलाय. एकच मिनिट मला चेक करू दे. 3, 4, 7 लिहिलेला आहे. कसं लिहिला पण तो आपण, मला एकदा चेक करावं लागेल. तो पण आपण काउंट केला होता, कारण की 1, 2, 3 हे 3 केले काउंट. नंतर आपण 4, 5 नंबरचा, 5, 6 नंबरचा, 6, 7 नंबरचा ते केले आपण. 4 आणि 7 नंबरचा पण झाला. 1 आणि 2 नंबर यांच्यापासून एक केला. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे सोडून अजून तयार होत आहेत असं म्हणतायत. तीन, 4, 7 ठीक आहे, मग तो पण ऍड करा. 4 ने जास्त नाही येणार, मग 3 ने जास्त येईल नंतर. 3 ने जास्त असं ऑप्शनच नाही. आपलं हेच उत्तर बरोबर आहे. 4 ने जास्त आहे, तो पण आपण काउंट केलेला आहे. चला जायचं पुढं. बघूयात प्रश्न क्रमांक 41. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला लगेच उत्तर येईल याचं. ठीक आहे, स्थानिक किंमत आणि अंकाची दर्शनी किंमत याच्यावरती हा क्वेश्चन आहे. प्रश्न आहे बघा, पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत
कमी आहे? ऑप्शन नंबर 1 54 389, ऑप्शन नंबर 2 49 385, ऑप्शन क्रमांक 3 45 389, पर्याय क्रमांक 4 74 592. कुठल्या संख्येतील अंकाची 5 या अंकाची स्थानिक किंमत ही सगळ्यात कमी आहे? चला उत्तर सांगायचंय, तुमच्याकडनं आन्सर पाहिजे, आलं पाहिजे उत्तर. सोपं आहे. कुठल्या संख्येमधील 5 ची स्थानिक किंमत ही सगळ्यात कमी आहे? यस गायत्री, वेल डन. यस अर्पिता, करेक्ट. चला बाकीचे मुलं, यस आविष्कार, करेक्ट. प्रत्येकाने आन्सर करायचे चॅट बॉक्स मध्ये. यस श्रीनिवास, करेक्ट. स्वराज, करेक्ट. सगळ्यात कमी व्हॅल्यू कशाची असणार आहे? तर या 5 ची असणार आहे, कारण तो 5 एकक स्थानिक आहे. त्याची किंमत किती असणार आहे? फक्त 5च असणार आहे. बाकीच्यांची किती असेल याची? 50,000, 500, 5,000 या पद्धतीने त्याची किंमत असणार आहे. यस करेक्ट. चला ठीक आहे, सध्यासाठी मग आता थांबूयात आपण. क्लासचा वेळ झालेला आहे. भेटणार आहोत आपण आता उद्याच्या क्लासमध्ये सकाळी 7:15 वाजता. आज आणखी एक काम करायचं आहे. जेवढे आपले क्लास झालेले आहेत तुम्हाला प्लेलिस्ट सगळ्यांचं पाठवलेले आहे, हो की नाही? सरळ व्याज, शेकडेवारी आणि तुम्हाला आणखी एका चॅप्टरचं काल रिव्हिजन करायला सांगितलेलं आहे. कुठल्या ते चॅप्टरचं सांगितले रे? सरळ व्याज, शेकडेवारी. अजून कुठलं चॅप्टर सांगितलंय? तीन चॅप्टरचा अभ्यास करा असं सांगितलेलं आहे. कुठला चॅप्टर होता तिसरा? सरळ व्याज, शेकडेवारी आणि नफा तोटा. यस, या तीनही चॅप्टरचा अभ्यास छान करायचा आहे. रोज 2-3 चॅप्टर घ्यायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय होईल, परीक्षेमध्ये हे सगळे चॅप्टर्स आठवतील. लहान लहान गोष्टी फक्त रिवाइज करत चला आता. थांबूयात मग, भेटूयात आता उद्याच्या क्लासमध्ये सकाळी 7:15 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, टेक केअर. चलो बाय बाय. नाही, मी उत्तर टाकलेलं नाहीये, ती मुलगीच आहे. तिचं पण बाय उत्तर मॅम. टाकलेलं आहे. बाय मॅम. बेटा